रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। विधान परिषदेतील मुलीच्या उमेदवारीबाबत महेंद्र दळवी काय भूमिका घेणार याची उत्सुकता। शिंदे साहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला। शिंदे साहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे। सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी घेतली शिंदेंची भेट। रायगड विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना मिळण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी महायुतीत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा तिढा सुटला। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक शिवसेनेकडे तर छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सुटल्याची माहिती। परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही। त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे। आता आपल्या घातपाताचा कट रचल्याचा आरोप करत जरांगेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, केली नार्को टेस्टची मागणी। काही लोक हलकटपणा दाखवून गेले, काही लोक भिकारी बनून गेले आणि काही लोकांनी पक्षाशी गद्दारी करून गेले। विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर वडेट्टीवारांची टीका। एका मतासाठी 5 लाख घेतल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिला ठरल्या अपात्र। ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर माहिती समोर, विरोधकांनी साधला सरकारवर निशाणा। गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबई दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट, तपास यंत्रणांना संशय असल्याची सूत्रांची माहिती। राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। नांदेड यवतमाळमध्ये गारपीट तर शिरूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मागील काही दिवसांपासून राज्यातलं अन्न आणि औषध प्रशासन हे ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे, ऍक्शन घेताना पाहायला मिळत आहे। वर्ध्यामधील मगनवाडी परिसरामधल्या गोरज भंडारावर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। भेसळीच्या संशयावरून तूप, खवा आणि ताक असा तब्बल 25,86,000 रुपयांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। तपासणीमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि साठवणूक सुरू असल्याचं आढळलं। तसंच आवश्यक लेबलिंग नसल्याचं सुद्धा निदर्शनास आलं। गाईचं दूध, ताक, तूप आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत। पाहुयात पुढची बातमी। अधिक महिन्यातील ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्री खंडेरायाची रविवारी विशेष पूजा अर्चना देखील करण्यात आली आहे। या निमित्त श्री खंडेरायाला बत्ताशांपासून तयार करण्यात आलेले आकर्षक दागिने परिधान करण्यात आले। तसंच देवासमोर 51 किलो अनारसे, बत्ताशे आणि मैसूर पाकाची भव्य आरास करण्यात आली। तांब्याच्या निरंजनामध्ये दीप प्रज्वलित करून धार्मिक वातावरणात विशेष पूजा विधी संपन्न झाला। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। त्यापूर्वी महायुतीचं जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे। मात्र 3 जागांवर महायुतीत तिढा निर्माण झाला होता आणि त्या म्हणजे रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष आग्रही होते। अखेर चर्चेअंती छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला तर नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्याचं बोललं जातंय। दरम्यान नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत सध्या काय चर्चा आहे ते पण आपण जाणून घेऊयात। यामध्ये जर आपण पाहिलं तर नाशिक शिवसेना म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपने दोघांनी दावा केलेला होता। नाशिकसाठी शिवसेना आग्रही होती, भाजपने देखील दावा केल्यानं तिढा सुटलेला आहे। आता चर्चेसाठी नाशिकची जागा शिवसेनेकडे जाते आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरेल।
पण यामध्ये जर आपण पाहिलं तर नाशिकसाठी शिवसेना आग्रही होती, छत्रपती संभाजीनगरसाठी स्थानिक नेत्यांची आक्रमक भूमिका होती. भाजपने देखील तिथे दावा केल्यानं तिढा निर्माण झाला होता नाशिकमध्ये. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर आता चर्चेमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडे ही सुटली आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. तर छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे ती भाजपला सुटली आहे का हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. सिंधुदुर्ग पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचारावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप होता निलेश राणेंनी केला आणि यावरनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी वैभव नाईकांनी केली. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना निलेश राणेंच्या आरोपांची चौकशी करणार असंही नितेश राणेंनी म्हटलंय. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नये असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय. लवकरात लवकर या जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करतील. खरं तर माझं म्हणणं आहे अशी व्यक्ती ही पोलीस फोर्स मध्येच नको. पोलीस फोर्स मधून पण यांची हकालपट्टी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि मी ती जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि बाकी या सगळ्या नेत्यांकडे मी बसेन तेव्हा मी माझी भूमिका तिकडेही मांडीन. देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे. कारण एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल तर विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे. आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी. जे काय आरोप आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणार आहोत. गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे दिवस रात्र एक करतायत त्याला गालबोट लावण्याची हिम्मत माजी आमदार वैभव नाईकांनी करू नये. आता बघूयात कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर नंदनवन बंगल्यावर रायगडच्या नेत्यांची बैठक पार पडली. कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानं खासदार सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज अखेर दाखल करणार आहेत. जागा वाटपात कोकणाची जागा राष्ट्रवादीला सुटली असली तरी शिवसेनेनंही या जागेवर दावा केला होता. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यामुळे त्या अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय. कोकणची जागा जरी राष्ट्रवादीला गेलेली असली तरी त्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार की नाही याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे रायगड रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा पक्ष आणि शिवसेना या दोघांमध्ये नेमका काय तह झालाय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण जी माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते त्या माहितीनुसार अनिकेत तटकरे सोमवारी म्हणजे उद्या आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील. आणि आता त्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जात आहे का याबद्दल मात्र अजून काही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.